बुवांनी चिठ्ठी लिहिलेली वाचल्याच जात नाही. जेव्हा जेव्हा मी ती चिठ्ठी वाचायला घेते तेव्हा तेव्हा काही ना काही अडचण येते. ते काही नाही, आज ती चिठ्ठी वाचलीच पाहिजे. बॅग मध्ये चिठ्ठी ठेवली होती, कुठे गेली? नाही, चिठ्ठी या खोलीत मी आणि इंद्रजित सर सोडून कोणीच येत नाही. ती चिठ्ठी जर इंद्रजित सरांच्या हाताला लागली ना तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. एकतर त्या चिठ्ठीत बुवांनी काय लिहिलंय ना ते सुद्धा माहित नाही मला. चुकून बुवांनी इंद्रजित सरांबद्दल काहीतरी वाईट वंगाळ लिहिलं असेल, ते त्यांनी पाहिलं तर ते लई बोलतील मला. नाही नाही नाही, काका काही झालं तरी ती चिठ्ठी शोधली पाहिजे आधी. चिठ्ठी नाही सापडली तर? हे बघा, आय नो हा खूप सिरियस इश्यू आहे, पण सर आपण डिस्कशन करूया, काही ना काहीतरी सॉल्युशन निघेल. आय एम शुअर. पण तुम्हाला बोलायचंच नाही म्हणजे कठीण आहे. नाही, माझ्यासाठी हा खूप मोठा लॉस आहे. दिस इज नॉट डन. आपण फोन कट केला यार माणसाने, केला बोलायची अक्कलच नाहीये की बिझनेस एथिक्स नावाची गोष्टच नाहीये. मेरा ऑल गुड? एनिथिंग सिरियस? हो, सिरियसच आहे. आपण त्या क्लायंटची डिलिव्हरी ज्या ट्रकने देणार होतो त्याचा ऍक्सिडेंट झालाय. सगळ्या प्रोडक्टचं नुकसान झालंय. काय बोलतोस तू? जे घडलंय तेच सांगतोय मी. ऍक्सिडेंट झाला नाही इंद्रा, मी घडवून आणलाय. तुझ्या आयुष्यात आता पुढे काय घडणार ते हा विक्रांत ठरवणार. खूप मेजर लॉस बेअर करावा लागणार आहे आपल्याला. का? आपण का लॉस बेअर करायचा? आय डोंट नो. मला प्रश्न नको विचारूस. मुद्दा आता फक्त एवढाच आहे की त्या क्लायंटला त्याच्या पूर्ण लॉसची रिकव्हरी आपण करून द्यायची, आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे आपल्याला. इंद्रा डोंट वरी. हे बघ, आपण बोलूया, त्याच्याशी समजावूया. काही होणार नाही त्याने. खूप प्रेमाने बोललो मी त्याच्याशी. यू नो व्हॉट विक्रांत, व्हॉट आय फील इज तो ना आपल्याला जाणून बुजून अडकवायचा प्रयत्न करतो. आणि असं का वाटतं तुला? त्याच्या पूर्ण लॉसची रिकव्हरी आपण नाही करून दिली तर तो कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करायचं बोलतोय. ओ माय गॉड, दिस इज एक्स्ट्रीम. वेट इंद्रा, आय रिमेंबर की आपण त्याची ही डिलिव्हरी विदाऊट फेल करूची आपण कमिटमेंट दिली होती, आणि या ट्रकच्या ॲक्सिडेंटमुळे झालेलं त्याचं नुकसान हे आपल्यामुळे झालंय. आणि अशा क्लॉजवरती तू साईन पण केली होतीस. नाही नो, पण एवढ्या कमी वेळात आपण एवढी मोठी रक्कम आणणार कुठून आहोत? ऑलरेडी आपलं सगळं स्टेकला लागलंय. ठीक आहे. हे बघ, वेळ वाया घालवू नकोस. आपले ते लिगल ॲडवायझर आहेत ना मेहता, त्यांच्याशी बोलून बघ, आणि इन्शुरन्समध्ये काही रिकव्हरी होते का ट्राय कर. ओके, हरी अप, क्विक. बोलतो मी. काय म्हणालेला तो तुम्ही? यापुढे तुमचा सगळा वेळ माझा असणार आहे, हो की नाही? माझ्या ज्या ज्या इच्छा तुम्ही त्यावेळी पूर्ण नाही करू शकलात त्या सगळ्या इच्छा तुम्ही आता पूर्ण करणार आहात. पण तसं काही होताना दिसत नाहीये मला. तुम्ही आता सुद्धा तुमच्या कामगारांचाच विचार करताय. असं काय बोलताय तू? मला सांगा, आता मी काय केलंय? तेच ते तुम्ही कधीच मान्य करणार नाही. अहो पण काय मान्य करणार नाही हे तरी सांगा मला.
आता फॅक्टरी आणि कंपनी आपण इंद्राच्या हातात सोपवली. आता मी काहीतरी कामगारांसाठी करणं हा प्रश्न येतोच कुठे? असं कसं येत नाही प्रश्न? त्या कामगारांची तुमचे एवढे जिव्हाळ्याचे संबंध आहेत की पार घरात घेऊन आलात तुम्ही त्यांना. बरं, घरात घेऊन आल्यावरही आपली अब्रू अजून गेली नाही असं बहुतेक तुम्हाला वाटलं, म्हणून नंतर थेट पार्टीत पाठवलं, हो की नाही? तुम्ही राणीविषयी बोलताय, चांगलं कळतंय मला. कळतंय पण वळतंय कुठे? म्हणजे एवढ्या मोठ्या पार्टीत तुम्ही त्या फालतू पोरीला पाठवलं मिरवायला. अहो, एवढंच जर होतं तर आपण गेलो असतो ना, पण नाही. तुम्ही एका चकार शब्दाने काही बोलला नाही. बायकोला मिरवायला घेऊन जाण्यात तुम्हाला काही रस नाही, पण त्या फालतू पोरीला माझ्या इंद्रासोबत मात्र तुम्ही पाठवलं एवढ्या मोठ्या लोकांमध्ये. अहो, जेवढा तुम्ही तुमच्या सुनेच्या मनाचा विचार करता तेवढा माझ्या मनाचा करता का हो? सांगा ना. आता तुम्हीच सांगा ना, अजूनही तुम्ही तुमच्या कामगारांचा विचार करताय का नाही? राणी कामगार नाही, आपली सून आहे. तुमची असेल ती, माझी नाहीये. तुमची तुमच्या सुनेवरची माया उतू जाते ना, म्हणून तुम्ही पायघड्या अंथरत असाल, पण माझं काही देणं घेणं नाही. एक तर ती गौदसा या घरात आल्यापासून ना सगळं काही तिच्या मनासारखं करताय तुम्ही. पण जरा बायकोचं ऐकावं, तिच्याही मनाचा विचार करावा असं वाटत नाही ना तुम्हाला? जेवढा स्वतःच्या सुनेच्या मनाचा विचार करता तेवढा बायकोच्या मनाचा विचार करता का हो तुम्ही? मला सांगा, तुमचा विचार मी कधीच केला नाही. मी या आधीचं सांगत नाहीये, मी आत्ताच सांगते. ती मुलगी आपल्या घरात अजून नवीन आहे. ती रुळेपर्यंत तिच्या कलाने घेतलं तर बिघडलं कुठे? मुळात तिच्या कलानी घ्यायला, तिच्या नावाचं सतत उदो उदो करायला, तिचं मन सांभाळायला एवढी कुठली महाराणी लागून गेली होती? नावात राणी आहे म्हणून माझ्या घरात तिने माझत राहू नये, मी खपवून घेणार नाही. मालती, तुम्ही जेवढा समोरच्याचा तिरस्कार कराल तेवढाच त्रास समोरच्याला नाही, तुम्हाला होईल. मला काय त्रास व्हायचा ना तो होऊ दे, पण त्या पोरीला मी शक्य तितका त्रास देणार, एवढं मात्र नक्की. तुम्ही ना फक्त तिची ढाल बनणं बंद करा आणि जरा मुलांचा, बायकोचाही विचार करा. माझ्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत सांगा बघू. हार नाही हो, पण जसं सुनेला पार्टीत पाठवायचा विचार येतो ना तुमच्या मनात, तसंच बायकोलाही छान वाटेल असं काहीतरी करा. तुमच्या वागण्याने माझ्या पदरात आनंद पडेल असं वागा. तुम्हीच नेहमी म्हणता ना की हे घर उभारण्यासाठी, या घरात सुख नांदावं म्हणून तुमच्याच बरोबरीने मीही कष्ट उपसलेत. पण आता जेव्हा आनंदाने जगण्याचे दिवस आलेत तेव्हा तुम्ही स्वतःहून मला या चार भिंतींच्या पलीकडे या घराबाहेर घेऊन जाण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाहीये.